हॅलो फ्रेंड्स, मूल्यवान विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. गाईस, तुम्हाला माहीत आहे, आपल्या भोवतीचं जग आपल्याला नेहमी जज करतो की आपण आपलं जीवन कसे जगतो. आपल्याला आपलं जीवन कशा पद्धतीने जगायचं आहे ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. ते खरं पण आहे म्हणा, कारण आपलं जीवन कसं असेल, आपल्याला कसं जगायचं आहे हे तर आपल्यालाच माहीत असते. आपल्यासमोर अनेक प्रश्न असतात. आपल्या इच्छा आकांक्षा कशा पूर्ण करायच्या, आपली स्वप्न कशी पूर्ण करायची, आपलं जीवन कसं बदलता येईल वगैरे वगैरे. मग हे सगळं करणं शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. तुम्ही तुमचं जीवन फक्त 11 दिवसात चेंज करू शकता. हे करणं अगदी सोपं आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चेंज युअर लाईफ इन 11 डेज. माझ्या सांगण्याप्रमाणे या काही गोष्टी केल्यात तर तुमचे विचार, तुमचा ॲटिट्यूड, तुमची मानसिकता पूर्णपणे बदलून जाईल. एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळेल. 11 दिवसात तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलून टाकाल. 11 दिवसांचं स्वतःसाठीचं हे चॅलेंज घेऊन तर बघा. ह्या 11 दिवसामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग सुरू करूयात. पहिली गोष्ट, सर्वात आधी तुमचे विचार आणि तुमचा दृष्टिकोन बदला. बघा, आतापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघत असाल किंवा एखादी गोष्ट मला नाही जमणार, माझा अभ्यास होणार नाही, मी नीट जेई क्रॅक करू शकत नाही असा विचार करत असाल तर आता तसा विचार करणं सोडा आणि प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह विजनने म्हणजेच सकारात्मक दृष्टीने पहा. फक्त 11 दिवस आवर्जून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि त्यानंतर फरक बघा. दुसरी गोष्ट, स्वाभिमानाने जगा. स्वाभिमानाने जगायला शिका. तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही महिला असाल, तुम्ही वृद्ध असाल, कुठे नोकरी करत असाल, तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल, तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटता त्या लोकांमुळे तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. कुणी तुम्हाला वाईट बोलते, कुणी तुमची निंदा करते, कुणी टोमणं मारते, कोणी तुमची किंमत करत नाही, या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही काय करता हे तुम्हाला माहीत आहे ना, मग बास झालं. तुम्ही मात्र कुणाच्याही बोलण्याचा किंवा वागण्याचा तुमच्यावर फरक पडू देऊ नका. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, प्रत्येक व्यसनाचा त्याग करा. पुढच्या 11 दिवसांसाठी तुम्ही तुमच्या प्रत्येक व्यसनाचा त्याग करा. व्यसन काहीही असू शकतं. तुम्ही ड्रिंक करत असाल, तुम्ही स्मोक करत असाल, सतत मोबाईलमध्ये बिझी राहणं, एखाद्याशी फोनवर तासनतास बोलत राहणं, ऑलवेज टीव्ही पाहणं, हेही एक व्यसनच आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि ती मर्यादेतच झाली पाहिजे. ज्या गोष्टीमुळे तुमचे टाइमपास होत असेल आणि नुकसान होत असेल ना, तर त्या गोष्टीचा त्याग करा. तुम्ही ज्यावेळी हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न कराल ना, त्यावेळी तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल. पुन्हा पुन्हा ती गोष्ट करावीशी वाटेल. त्याने तुम्ही त्रासाल, पण हा त्रास फक्त काही दिवसांपुरता असेल आणि त्यानंतर तुमचं ते व्यसन पूर्णपणे सुटल्यानंतर तुम्हाला जो आनंद होईल ना, तो गगनातही मावणार नाही. पुढची गोष्ट, सकाळी लवकर उठणे. फक्त येत्या 11 दिवसांमध्ये तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचं आहे. आतापर्यंत तुम्ही किती वाजता उठत होता हे विसरून जा आणि उद्यापासून रोज सकाळी लवकर उठा. लवकर उठून फ्रेश झाल्यानंतरचा काही वेळ तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे. त्या वेळेत तुम्ही एक्सरसाइज करा, प्राणायाम करा, जॉगिंग करा, योगा करा किंवा रनिंगला जा. त्या सगळ्या गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. यामुळे तुम्हाला सकाळ जिंकल्याची गोड फिलिंग येईल. त्यानंतरची पुढची गोष्ट, तुमच्या सवयी बदला. समजा आतापर्यंत तुम्ही मोबाईलवर सतत काही ना काही स्क्रोल करत असाल, घाणेरडे व्हिडिओ बघत असाल, खोटे बोलत असाल, पण आता मात्र त्या सगळ्या गोष्टी करू नका. आता अशाच गोष्टी बघा ज्यांची तुमच्या लाईफमध्ये किंमत असेल, ज्यांचा तुम्हाला पॉझिटिव्ह लाभ होईल. त्या गोष्टी बघा ज्या तुमच्या फील्ड रिलेटेड आहेत, जे बघून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, तुमची मानसिकता ग्रो होईल. असेच व्हिडिओ पहा. असेच करत राहिलात तर त्याची तुम्हाला सवय लागेल. याने काय होईल, तुमचे विचार त्याच डायरेक्शनने जातील आणि मग तुम्ही सोशल मीडियामुळे तुमचं आयुष्य, तुमचा वेळ वाया घालवणार नाही. तुम्ही स्वतःला कमी समजणार नाही. पुढची गोष्ट, निडरपणे जगा. बघा, बऱ्याच जणांचं नवे सर्वांचं स्वतःचं एखादं स्वप्न असतं. आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते,
पण अनेकांच्या दबावाखाली आपण ती गोष्ट करत नाही. अहो, तुम्हाला वाटतंय ना ती गोष्ट योग्य आणि खरी आहे, तर मग करा ना. 11 दिवसांसाठी तुम्ही निडरपणे जगा. कुणालाच घाबरू नका. कुणाच्या दबावाखाली राहू नका. तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ना, ती बिनधास्त करा. दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा कधी फ्री असाल, तेव्हा तो वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला द्या. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर जी व्यक्ती प्रेम करते तिला वेळ द्या. त्यानंतर पुढची गोष्ट, जेवण वेळेवर करा आणि पौष्टिक आहार घ्या. हे सत्य आहे. आपण जसे खातो आपले विचार तसेच बनतात. आणि जसे आपले विचार असतात ना, तशाच आपल्या ॲक्शन्स असतात. आपल्या ॲक्शन जसे असतात, आपलं भविष्यही तसंच असतं. त्यामुळे प्लीज चांगला आहार घ्या. जंक फूड अवॉइड करा. बाहेरचं उघड्यावरचं अन्न खाऊ नका. वेळेवर जेवण करा आणि मग बघा तुमच्यामध्ये एक विलक्षण एक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही दिवसभर स्वतःला प्रसन्न पाहाल. त्यानंतर मन लावून काम करा. तुम्ही जे कोणतेही काम करत असाल ते काम मन लावून करा. मग तुमचा अभ्यास असो, तुमच्या घरातली साफसफाई, नोकरी, स्वयंपाक, काम कोणतंही असू शकतं. एक लक्षात घ्या, कोणतंच काम छोटं नसतं. काम हे काम असतं. त्यामुळे ते मन लावून करा. मन लावून केलेलं काम जेव्हा पूर्ण होतं ना, तेव्हा खूप आनंद होतो. काम पूर्ण झाल्यानंतर तर आनंद होतोच, पण ते काम करत असतानाही आनंद होतो. तुम्ही हे नक्की करून बघा. पुढची गोष्ट, वाचन करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी काही ना काही वाचन करा. मग एखादं पुस्तक वाचा, 1-2 पेजेस वाचा. टॉपिक कोणताही असू द्या. तुमचा आवडता असू द्या किंवा तुमचं मन प्रसन्न होईल असं असू द्या. असं वाचन करा ज्यामुळे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. ते वाचून तुम्हाला शांत झोप लागेल. सो प्लीज रोज पुस्तक नक्की वाचा. त्यानंतर पुढची गोष्ट, रोज मंदिरात जा. दिवसभरात तुम्हाला जेव्हाही कधी वेळ मिळेल तेव्हा तुमच्या घरातल्या किंवा तुमच्या जवळपास कुठं मंदिर असेल ना, तर तिथे जा. तिथे जाऊन तुम्हाला शांतता फील होईल. मंदिरात जर गर्दी असेल तर ज्या ठिकाणी शांतता असेल तिथं जा. लक्षात घ्या, शांतता महत्वाची आहे. मग ती तुम्हाला मंदिरात मिळो किंवा बाहेर मिळो, सांगायचं एकच की शांततेच्या ठिकाणी जा. पुढची गोष्ट, डायरी लिहा. तुम्हाला आता एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला स्वतःची एक डायरी बनवायची आहे व झोपण्यापूर्वी तिच्यामध्ये दिवसभरात तुमच्यासोबत जे काही चांगलं वाईट घडलंय ते लिहायचं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिहायची काय गरज? मित्रांनो, आपल्यासोबत अनेक प्रसंग घडत असतात. आयुष्याचं हे चक्रव्यूह इतकं जलद आहे की सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवणं शक्य नाही. दिवसभरात जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास झाला असेल आणि ती गोष्ट आपण जेव्हा लिहितो ना, तेव्हा ती गोष्ट आपल्या मनातून निघूनही जाते. आपले इमोशन्स लिहिण्यातून व्यक्त होतात. म्हणून त्रास होणाऱ्या गोष्टीच नाही तर चांगल्या गोष्टीही लिहा आणि कधीतरी निवांतात तुमची डायरी तुम्हीच वाचा. बघा, तुमची डायरी तुम्हाला एक विलक्षण आनंद देऊन जाईल. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला 11 दिवस करायच्याच आहेत. असं हे 11 दिवसांचं तुमचं स्वतःसाठीचं चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करून तर पहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि आणखी मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया